चहाच्या कपाबरोबरच त्याने मैत्रीचा हात पुढे केला. फ्रेंड्स. ती भांबावली. लग्न झालंय, मुलं मोठी, सगळं छान चाललंय म्हणाली. तो हसला आणि म्हणाला, अगं मी मैत्री म्हणतोय तुला. ती म्हणाली, आणि त्याचं कसं आहे, या सगळ्याची मला आवडच नाही. मी बरी, माझं काम बरं, अशा गोष्टींसाठी माझ्याकडे सवडच नाही. तो पुन्हा हसला आणि म्हणाला, अगं मी मैत्री म्हणतोय तुला. हो हो, तेच ते. इथे सगळ्यांची नजर असते, सगळ्यांना उचापती पडल्या, प्रमोशन तोंडावर आले, छोट्या छोट्या गोष्टींचे काहूर बसतात. तो पोट धरून हसला आणि म्हणाला, इतक्यासाठी तर मी मैत्री म्हणतोय तुला. एवढं बोलून धाप लागली तिला. चहा थंडगारच, निवून गेलेला. डोळ्यात अचानक उष्ण उष्ण पाणी. कित्येक दिवसात खरं तर असं विचारच नव्हतं कोणी. त्याने शांतपणे खिशातला रुमाल बाहेर काढला आणि तिच्या समोर धरला. ती आता अजूनच फुलली, अजूनच कोसळली, डोळ्यांच्या कडांनी मनसोक्त वाहिली. तो आता हसला नाही. तिच्या नजरेत पाहून म्हणाला, एवढ्यासाठी तर मी मैत्री म्हणतोय तुला. मी मैत्री म्हणतोय तुला. नमस्कार, मी मधुराणी प्रभुलकर. ही मैत्रीवरची कविता जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांबरोबर, मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा. कविता ऐकायला आवडतात ना? मग YouTubeवर जा आणि टाईप करा कवितेचं पान. अनेक क्षेत्रातल्या दिग्गजांबरोबर, कलाकारांबरोबर आणि कवींबरोबर रंगलेल्या कवितांच्या मैफिली तुम्हाला इथे पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील. आणि हो, हे एपिसोड पाहताना खाली सबस्क्राईब असं लिहिलं, ते बटन नक्की